कोण होतीस तू, काय झालीस तू मालिकेच्या आजच्या 12 मेच्या भागात आपण पाहणार आहोत. दिगंबरच्या मनात कावेरीची भीती अजूनही असते. इतक्यात मंदार त्याच्यासाठी चहा घेऊन येतो. दोघेही आता काही बोलायला जाणार तेव्हा नेमकी कावेरीच्या बाबांचीच एंट्री होते त्याच्या घरी. कावेरीचे बाबा मंदारच्या घराचा दरवाजा ठोठावतात आणि मंदारला हाका मारतात. मंदार दिगंबर दोघांचीही पळताभुई थोडी होते. दिगंबर घाबरत विचारतो की आता कोण आलं असावं. तेव्हा मंदार विचारतो की कोण आहे. कावेरीचे बाबा मोठ्याने आवाज देतात की अरे मी मुकुंद, दरवाजा उघड ना. आत्ता मात्र दोघांचीही घाबरगुंडी उडते. काऊ सुद्धा हाका मारते की अरे मंदार करतोयस काय, दरवाजा उघड. मंदार दिगंबरला पटकीने आतमध्ये लपायला सांगतो आणि दरवाजा उघडण्यासाठी बाहेर येतो. कावेरीच्या बाबांनी त्यांच्या लग्नाची सगळीच पूर्वतयारी करून ठेवली आहे याची मंदारला कल्पना सुद्धा नसते. मंदार स्वतःच्या रचलेल्या खड्ड्यातच अडकतो. कावेरीचे बाबा विचारतात की अरे तू काय करत होतास. तेव्हा मंदार उत्तर देतो की हो काका, ते ब्ल्यूप्रिंटवर काम करत होता ना. तेव्हा बाबा म्हणतात की अरे किती काम करशील मंदार, अरे आज तुझी हळद आहे ना. मंदार धक्क्याने उठतो आणि विचारतो की हळद. तेव्हा बाबा खुलासा करतात की अरे हो, म्हणजे वेळच तशी आली की मला तुला काही सांगताच आलं नाही. परंतु तू अजिबात काळजी करू नकोस हा, देवाच्या कृपेने सगळं काही ठीक होईल. आता आपण फक्त विषय मांडला होता आणि यांनी तर लग्नाचाच घाट घालून ठेवला. मंदारसाठी हे खूप धक्कादायक असतं. तो फक्त कावेरीशी तिची जमीन हडपण्यासाठी लग्न करणार असतो आणि लग्नाच्या आधीच त्याला ती जमीन हडपायची असते. परंतु सगळं कसं उलटच घडतं. मंदार इतका घाबरतो, तो काही बोलायला जाणार तर कावेरीचे बाबा ऐकून सुद्धा घेत नाहीत. ते म्हणतात की आता पण नाही आणि बिन नाही, मी फक्त सांगणार आणि तू ऐकायचं. आता 2 दिवस काम बंद. अरे तुझी हळद आहे ना आज. तोपर्यंत काऊने सगळी हळदीची तयारी केलेली असते. बाबा तिला हाक मारतात तेव्हा ती सांगते की काका झाले सगळी तयारी. दिगंबर तर इतका घाबरलेला असतो की घामे घुमवतो. आतून सगळं ऐकत असतो. काऊने सोबत 4-5 बायका सुद्धा आणलेल्या असतात. तेव्हा मंदारला आता काही करता सुद्धा येत नाही. गुपचूप तो पाटावर जाऊन बसतो. कावेरी हळद लावायला सुरुवात करणार त्यापूर्वीच सगळ्या बायका तिला उखाणा घेण्यासाठी आग्रह धरतात. त्या सर्वांचा मान राखण्यासाठी आणि बाबांच्या आग्रह खातर काऊ खूप सुंदर असा उखाणा सुद्धा घेते आणि त्यानंतर ती मंदारला हळद लावायला सुरुवातही करते. काऊसोबत इतर बायका सुद्धा मंदारला हळद लावून घेतात आणि त्यानंतर मंदारचे उष्टी हळद ते कावेरीकडे घेऊन जातात. त्या बायका निघून गेल्यानंतर बाबा पुढे येतात आणि मंदारला त्याच्यासाठी त्यांनी आणलेले कपडे देतात. तेव्हा मंदार विचारतो की काका या सगळ्याची काय गरज होती. तेव्हा बाबा समजावून सांगतात की अरे मंदार, हा तुझा अधिकार आहे, परंतु मंदारच्या डोक्यात तरी षडयंत्रच चालू असतं. मला हवा असणारा अधिकार ती म्हणजे तुझ्या नावावर असलेली जमीन अशीच. ही कपडे जशी माझ्याकडे सोपवली ना तशी सोपवतील आणि तोच माझा खरा अधिकार असेल. जेव्हा बाबा मंदारला हाक मारतात तो भारावर येतो आणि पटकीने त्यांचे आशीर्वाद घेतो. आता गुपचूप दिगंबर आतून हे सगळं पाहत असतो आणि दिगंबर मागे वळायला जाणार त्याच्याकडून दरवाजाचा जोराचा आवाज होतो. बाबा घाबरून मागे पाहतात आणि ते विचारतात मंदारला की कोण होतं, कसला आवाज झाला. हा आवाज नक्की कसला झाला ते पाहण्यासाठी आता बाबा जाणार तर मंदार पटकीने त्यांना अडवतो आणि भोळवट चेहरा करत त्यांचं लक्ष डायव्हर्ट करतो की काका, तुम्हाला तर माहिती आहे की कावेरीची मला किती काळजी आहे. कावेरीसाठी मी काहीही करू शकतो आणि तुम्ही काळजी करू नका. मी कावेरीची सगळी जबाबदारी घेईन आणि कधी गरज पडली तर कावेरीसाठी मी स्वतःचा जीवही देऊ शकतो. तेव्हा बाबांचे डोळे भरून येतात. परंतु मंदारला हवे असते ती जमीन. मुद्दाम तोच जमिनीचा विषय काढतो आणि तो म्हणतो की मी एक प्लॅन सांगितला होता, त्याबद्दल तुम्ही काही विचार केला का. बाबांनी आता डोळे झाकून त्याच्यावरती आंधळा विश्वास टाकलेला असतो. मंदार त्यांची फसवणूक करतोय याची कल्पना सुद्धा त्याने केलेली नसते. मंदारला ते सांगतात की अरे हो, सगळे पेपर मी तयार ठेवले आहेत. लग्नाच्या आधी ते पेपर सगळे तू चेक कर, मी पटकीने त्याच्यावरती सह्या करतो. मंदारचा आनंद ओसंडून वाहतो. बाबा त्याचा निरोप घेतात आणि निघून जातात. आता मंदारला जे हवं ते त्याला मिळणार असतं असं त्याचं भ्रम असतो. कावेरी थोडीच ते घडू देणार आहे. इकडे धर्माधिकारी कुटुंब सगळेच जण पुरुष आता जेवायला बसलेले असतात.
तेव्हा वित्त्याने त्यांच्यासाठी गरमागरम पुऱ्या आणलेल्या असतात. यश लगेच तिथे म्हणतो की आपण उद्यासुद्धा मस्त असंच काहीतरी प्लॅन करूया, कारण उद्या खऱ्या अर्थाने आपलं अख्खं कुटुंब पूर्ण होणार आहे. उद्यापासून बघा, आपल्या घरात फक्त चिकूच्या हसण्याचे आणि रडण्याचेच आवाज येणार आहेत. सगळे कसे चिकूच्या मागे मागेच असतील. वित्त्याला तो सांगतो की वहिनी, आपण दादासाठी ना मलाई बासुंदी बनवूया, त्याला खूप आवडते. यश इतका उत्सुक असतो ना, आणि त्याला साथ द्यायला निशा, विद्या, संदीप सुद्धा असतात. ते सगळेच जण आतुरतेने उदयच्या येण्याची वाट पाहतात. विद्या किचनमध्ये निघून जाते. सगळेच जण इतके खुश असतात ना. श्रीकांत तिथे त्यांना घरच्या बायकांना सांगतो की मला अजून थोडी भाजी वाढली तरी चालेल. तेव्हा सुलक्षणा वेळीच त्याला तटावते की जरा बेताने तेलकट खाल्ल्यामुळे तुम्हाला त्रास होतो. आनंदाच्या भरामध्ये इतकेही हलगर्जीपणाने वागू नका. तेव्हा यश म्हणतो की मा, तू बाबांची काळजी सोडूनच दे. उद्या चिकू घरी आला ना की बघ, बाबा कसे सुपरमॅन सारखे होतील. इतक्यात विद्या त्यांच्यासाठी श्रीखंड घेऊन येते. तेव्हा सुलक्षणा तिचा हात पकडते. श्रीखंड ती तिला श्रीकांतच्या ताटात वाढूच देत नाही. तेव्हा श्रीकांत तिला रिक्वेस्ट करतो की मंडळी, अहो असू देत, थोडं खाल्ल्याने काही त्रास होत नसतो. ती आपला हात मागे घेते. विद्या त्याच्या ताटात श्रीखंड वाढते आणि मुद्दाम श्रीकांत सुलक्षणाला आणखीन पुऱ्या घेऊन यायला सांगतो. आता सुलक्षणा तर त्याच्या शब्दाबाहेर जाऊ शकत नाही. कितीही राग आला, कितीही चिडचिड झाली तरी सुद्धा सुलक्षणा किचनमध्ये जाताच यश म्हणतो की बाबा, तुम्ही श्रीखंड घेतलेलं आईला आवडलेलं नाहीये. तेव्हा श्रीकांत सांगतो की अरे तोंड गोड करतोय रे, माझा नातू येणार आहे ना घरी. सुलक्षणाने ते ऐकलेलं असतं. सुलक्षणा पुऱ्या घेऊन परत येताच ती सांगते, कोणाच्या येण्याने काहीच फरक पडणार नाहीये. हे फक्त मी तुमच्या सगळ्यांच्या आनंदासाठी करते. यश तिथे त्याच्या मला बोलून टाकतो की मा, तू उदयदादाला घरी येण्यासाठी परवानगी दिली आहेस ना, तेच खूप आहे आमच्यासाठी. इकडे कावेरी इतकी सुंदर तयार झालेली असते. ती चिकूला खेळवत असते. तेव्हा तिचं लक्ष काऊकडे जातं तर काऊ खूप अस्वस्थ असते. काऊचा पडलेला चेहरा पाहता कावेरी विचारते की काय झाले, तू एवढी अस्वस्थ का वाटतेस. तेव्हा काऊ सांगते की काही नाही, परंतु कावेरीने ओळखलेलं असतं. ती विचारते की मला नाही सांगणार का. तेव्हा काऊ म्हणते की खरं तर मला तुझ्याशीच बोलायचं होतं अगं, म्हणजे मला कळत नाही आहे की तुला कसं सांगावं. मी घरी गेले होते ना, तेव्हा मला एक चिठ्ठी मिळाली आहे. म्हणजे मी चिकूचे कपडे आणण्यासाठी घरी गेले होते, तेव्हा ही चिठ्ठी भेटली. आता ही चिठ्ठी घे आणि तूच वाच. ती चिठ्ठी ती कावेरीच्या हाती सोपवते. ती चिठ्ठी पाठवणाऱ्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर काकू आणि यमुना असतात. उदय कावेरी परत घरी येऊ नये यासाठी त्यांनी रचलेलं ते षडयंत्र असतं. काकू यमुनाच्या कानात कुजबुजते की एव्हाना ती चिठ्ठी तिच्यापर्यंत पोहोचली असेल आणि तिने वाचली सुद्धा असेल. आता ती चिठ्ठी वाचून ती काही पुन्हा इथे यायचा विचार करायची नाही. तेव्हा यमुना काकूनं गप्प बसायला सांगते, कारण कोणी ऐकलं तर त्यांची भांडेफोड होईल ना. कावेरी जेव्हा ती चिठ्ठी वाचायला सुरुवात करते तर त्या चिठ्ठीमध्ये यमुनाने सरळ धमकावलेलं असतं की जिथे आहेत तिथेच राहा, इकडे परत येण्याचा विचार करू नका. आपला आणि आपल्या चिकूचा जीव प्यारा असेल तर इथे फिरकूही नका. तेव्हा कावेरीच्या काळजाचा ठोकाच चुकतो. धक्क्याने कावेरी विचारते की काऊ, ही चिठ्ठी तू भाऊजींना दाखवलीस का. तेव्हा काऊ उत्तर देते हो ग, परंतु ते विषय हसण्यावारी घेऊन गेले आणि म्हणाले की कोणीतरी मस्करी केली असेल. अशी मस्करी कोण करू शकतं. मला खूप टेन्शन आले आणि आता टेन्शन आले तरी करू काय. तेव्हा कावेरी सुद्धा हसते आणि तिला दिलासा देते की काऊ, भाऊजी त्यांच्या घरच्यांना चांगले ओळखतात. ते म्हणालेत ना कोणीतरी मस्करी केली असेल, मग केली असेल ना, तू नको टेन्शन घेऊस. खरंच वेडी असतो. कावेरीने सुद्धा आता विषय हसण्यावारीच नेलेला असतो. तेव्हा काऊला थोडा धीर मिळतो. ती चिकूला घेऊन बाहेर जाते आणि कावेरीला सांगते की चल पटकिरी, आता हळदीला सुरुवात करावी लागेल ना, नाहीतर काका ओरडतील आपल्याला. सुलक्षणा मात्र अजूनही काकूंच्या बोलण्याचा विचारच करत असते आणि आतून इतकी खचून गेलेली असते की सतत तिचं बोलणंच त्यांना आठवतं की पुढच्या 2 दिवसात काहीतरी अघटित घडणार आहे आणि धर्माधिकारी कुटुंबावरती खूप मोठ्या संकटाची चाहूल आहे. म्हणजे काकूने तात्पुरती जरी खोटी कहाणी रचली असली तरी तीच सत्यता असते. त्यांच्यावरती खूप मोठा आघात होणारच असतो. तेव्हा सुलक्षणा मनोमन विचार करते की आधीच या मुलीमुळे आणि तिच्या वडिलांमुळे आमच्या घरावरती खूप संकट आले आहेत.
परंतु आत्ता जर काही बरं वाईट झालं तर गाठ माझ्याशी आहे. सुलक्षणाने या सगळ्या गोष्टीचा खूप धसका घेतलेला असतो. तिच्या मनामध्ये भीती असते. इतक्या श्रीकांत तिला चष्मा मागतो, परंतु तिचं लक्ष त्याच्याकडे नसतंच. श्रीकांत काही फाईल चेक करत असतो. त्याला त्याच्यावरती सह्या करायच्या असतात. सुलक्षणाला हाका मारून तो भानावर आणतो. सुलक्षणा तरीही अजूनही त्याच विचारात घडून गेलेली असते. ती चष्मा देण्याऐवजी श्रीकांतच्या हाती कांगवा सोपवते. तेव्हा श्रीकांत काळजीने विचारतो की मंडळी, बरे आहात ना तुम्ही? काय चाललंय? अहो, मी तुम्हाला चष्मा मागितला होता, कंगवा कसला देताय? तेव्हा तिच्या लक्षात येतं आणि ती पटकीने चष्मा आणून त्याच्या हाती देते आणि श्रीकांतच्या शेजारीच बसते, परंतु खूपच अस्वस्थ आणि मनातून खचून गेलेली असते. सुलक्षणाची ही अस्वस्थता, बेचैनी श्रीकांतला जरा खटकते. तो विचारतो की हो मंडळी, नक्की काय झालंय? कसला विचार करताय तुम्ही एवढा? इतक्यात यश येतो. यश त्यांचं बोलणं ऐकतो. तेव्हा सुलक्षणा म्हणते की पौर्णिमा कोणत्या तरी सिद्धबाबांकडे गेले होते आणि त्यांनी असं भाकीत केलंय की पुढच्या 2 दिवसात काहीतरी अघटित घडणार आहे. आणि ते ऐकल्यापासून माझं मन थाऱ्यावर नाहीये, काही कळत सुद्धा नाहीये. तेव्हा श्रीकांत तिची समजूत घालतो की मंडळी, अहो तुम्हीच म्हणता ना की मनाच्या शक्तीपुढे कोणतीही वाईट शक्ती काहीच करू शकत नाही. मग तेव्हा सुलक्षणा सांगते, अहो परंतु माझ्या मनाला हुरहुर लागून राहिले आहे, काही कळेनासं होतंय. त्यापेक्षा ना मी एक काम करते, मी देवापुढे जाऊन बसते आणि रामरक्षा मंत्र म्हणते. म्हणजे कसं माझ्या मनाला बरं तरी वाटेल. आणि ती तेथून निघून जाते. परंतु यशने त्या दोघांचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं. यश मनोमन विचार करतो, मला काळजी वाटणं साहजिकच आहे, परंतु उदयदादाच्या घरी परतण्याने काहीच अघटित घडणार नाहीये, हे मला पटवून द्यावंच लागेल. काहीही झालं तरी वहिनीने सौभाग्याचं पाठवलेलं वाण स्वीकारून मानाने या घरात परत यायलाच हवाय. यशला सुद्धा नेमकं तेच वाटत असतं. परंतु संकटाची टांगती तलवार तर असतेच ना. इकडे कावेरीच्या हळदीला सुरुवात होणारच असते. बाबांनी नुसते आता घाई सोडलेली असते. अजूनही कावेरी बाहेर आलेली नसते. इतक्यात उदय येऊन सांगतो की फुलं वगैरे आज ठेवली आहेत. बाबा आता तिथे कावेरीला बाहेर घेऊन यायला सांगतात. तेव्हा कावेरी येता क्षणी जेव्हा ती बाबांना हाक मारते, बाबांचं लक्ष जातं आणि कावेरी इतकी सुंदर दिसत असते की तिला पाहता बाबांचा ऊर भरून येतो. त्यांचे डोळे पाणावतात. कावेरी बाबांजवळ येता क्षणी ते तिची दृष्ट काढतात आणि कावेरी त्यांना नमस्कार करून आता हळदीला बसते सुद्धा. आता कावेरीला हळद लागणारच असते, मंदारची उष्टी हळद. तेव्हा बाबा काऊला हाका मारतात आणि मंदारची उष्टी हळद घेऊन यायला सांगतात. काऊ चिकूसोबत मंदारची उष्टी हळद घेऊन येते. इतक्यात एक काकू तिला आडव्या जातात आणि त्या सांगतात की अगं काऊ, तुझ्या घरी हे आलं होतं बघ, म्हणजे कोणीतरी पाठवलं आहे, तू घरी नव्हती म्हणून मीच घेतलं आणि इथे घेऊन आले. तेव्हा उष्टी हळद जी आहे ती त्यांच्या हाती सोपवते आणि धर्माधिकारी कुटुंबाने साठी पाठवलेलं सौभाग्याचं वाण जेव्हा ती हाती घेते, त्यामध्ये यशने एक चिठ्ठी पाठवलेली असते आणि ती चिठ्ठी वाचता क्षणी कावेरीच्या आनंदाचा पारावार राहत नाही. इतकी खुश होते की पटकीने ती कावेरीकडे जाते. कावेरी चिकूला आपल्याकडे घेते. तेव्हा काऊ आनंदाची बातमी देते की कावेरी, हे बघ, माझ्या घरून माझ्यासाठी सौभाग्याचं वाण आलं आहे. तिला सुद्धा इतका आनंद होतो. शेवटी काऊला तिच्या हक्काच्या घरी येण्यासाठी बोलावणं आलेलं असतं. कावेरी काऊसाठी इतकी खुश असते. ती सांगते की बघ काऊ, मी तुला म्हटले होते ना की तुझ्या सासरचे तुला एक दिवस नक्की स्वीकारतील. अगं बघतेस काय, मला पटकीने उकडून दाखव काय काय पाठवले त्याने. तेव्हा काऊ ते सगळं सौभाग्याचं वाण कावेरीला उकडून दाखवते. इतक्यात काऊला कोणीतरी हाक मारतं. त्यांना लाडू वळायला घ्यायचे असतात. ते सारण तयार झालेलं असतं, ते पाहण्यासाठी तिला बोलावतात. मग काय, काऊ जाण्यापूर्वी पटकीने कावेरीच्या शेजारीच ते सौभाग्याचं वाण टेकते आणि तशीच धडपडीने निघून जाते. काऊ जाण्यापूर्वी कावेरीचं खूप कौतुक करते. ती म्हणते की खरं तर तू जो नवस केला त्यामुळेच शक्य झाला आहे. जात असताना बायकांना ती सांगते, कावेरीला हळद लावायला सुरुवात करा, मी आलेच. त्या बायका काऊला सांगतात की अगं चल, आता हळद लावायला सुरुवात करायची आहे ना. तेव्हा कावेरी चिकूला घेऊन बसलेली असते. ती चिकूला बाजूला ठेवते. जिथे सौभाग्याचं वाण ठेवलेलं असतं, चिकू तिथेच खेळत असतो. त्याचं लक्ष त्या वाणाकडे जातं आणि तो
खेळत असताना त्याच्या हाती हळद लागते. इतक्यातच काऊ धावत येते आणि आता ती पाहते तर चिकूकडून आता हळद सांडलेली असते. ती चिकूला उचलायला जाणार, तिचा धक्का त्या काकूना लागतो आणि मंदारची आलेली उष्टी हळद तिथेच खालती सांडते. इतक्यात चिकूसुद्धा रडायला लागतो. तेव्हा कावेरी पटकीने त्याला उचलून घेते. आता जी हळद यशने पाठवलेली असते ती हळद नेमकी कावेरीला लागते, तीही चिकूच्या हाताने. आणि नेमका तोच संकेत काऊच्या लक्षात आलेला असतो. काऊ मनोमन विचार करते की मंदारची उष्टी हळद ना का नसेना, परंतु तुला माझ्या कुटुंबाने पाठवलेली हळद लागलीच कावेरी. नियतीने दिलेला पुढचा खूप मोठा संकेत आहे हा. तर आजचा भाग इथेच संपतोय. पुढील भाग दुसऱ्या दिवशी चोक्तिनीने खूप मोठं भाकीत केलेलं असतं. सुलक्षणा आणखीन खचून जाते. तेव्हा यश आशीर्वाद घेत चोक्तिनीला सांगतो की देवी आईकडे आमच्या कुटुंबासाठी प्रार्थना करा. कावेरी आणि मंदारची लग्नघटिका जवळ आलेली असते. बाबा कावेरीला खट्ट मिठी मारतात आणि खूप रडत असतात. तेव्हा थोड्या वेळानंतर उदयने कावेरीकडे आता तो खरा फोटो पाठवलेला असतो. परंतु होतं असं की उदयने आधीच तिला बजावलेलं असतं की तो पुरावा कोणाच्याही हाती लागू देऊ नकोस. म्हणून कावेरी धावत बाहेर जाते तर नेमकं तो फोटो कोणीतरी जाळून टाकलेला असतो. शेवटी मंदारचा खरा चेहरा कावेरीच्या समोर येणारच असतो. ती पटकीने ती आग विझवण्याचा प्रयत्न करते तर त्यामध्ये एक लॉकेट असतं आणि सोबतच मंदारचा अर्धा जळालेला फोटो. यावरूनच कावेरीला सत्याचा उलगडा होतो की मंदारच दिगंबरचा मुलगा आहे. परंतु मंदारने आता असा फासा टाकलेला असतो की ज्यात कावेरीचे बाबा अडकतात आणि सह्या करून मोकळे होतात. सगळी जमीन मंदारच्या नावाने होते. आता या सगळ्या सिच्युएशनमध्ये उदयच्या साथीने कावेरी आपल्या बाबांना कसं वाचवणार आणि खरा चेहरा मंदारचा गावासमोर कसा घेऊन येणार, पाहणं मनोरंजक असणार आहे.